नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, की योजनेचे जे पैसे आहेत ते वाढणार आहेत. ते पैसे 1500 चे ₹3000 होतील, असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. पूर्ण माहिती मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नेमकं ते काय म्हणालेत, तर संपूर्ण व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. आणि आज जे पैसे येणार त्याच्याबद्दल पण त्यांनी काय भाष्य केलं आहे, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओला नीट बघायचं, संपूर्ण बघायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती जर सर्वप्रथम आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आज सगळ्यात महत्त्वाची खुशखबर आपण असं म्हणू शकतो, जे काही मुख्यमंत्री स्वतः बोललेले आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. तर चला आपण बघूया काय म्हणाले मुख्यमंत्री. तर मुख्यमंत्र्यांची आज सभा होती. तर सभेमध्ये आज त्यांना असं त्यांनी सांगितलं गेलं, की ज्यांचं आज पैसे आलेले नाहीयेत आतापर्यंत, म्हणजे 14, 15, 16 आणि 17ला असे 4 दिवस पहिला जो हप्ता आहे, पहिला जो हप्ता होता आपला ₹3000 तो येणार होता. तर खूप जणांचं काही तांत्रिक अडचणीमुळे तो आलेला नाहीये. तो त्यांनी असं सांगितलं, की त्यांना सभेमध्ये विचारलं गेलं, की अजून आमच्या पैसे, आज 17 तारीख आहे तरी पण आज पैसे अजून मिळाले नाहीत. तर त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही घरी जाईपर्यंत राहिलेल्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत, असं त्यांनी स्वतः सांगितलं. तर आज जवळपास सगळ्यांना पैसे भेटण्याची शक्यता आहे, असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे. आणि असं ते म्हणाले, की 17च्या नंतर पण तुम्हाला पैसे मिळू शकतात. जर आज नाही आले तर पुढे पण पैसे मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं ते म्हणाले, की जी काही 31 ऑगस्टची जी तारीख होती, ती 31 ऑगस्टची जी तारीख आहे, ती 31 ऑगस्टची तारीख जी आपली लिमिट होतं फॉर्म भरण्याचं, तर त्यांनी ते लिमिट हटवलं आहे. ते आता असं म्हणाले, की तुम्ही सप्टेंबरमध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता. सप्टेंबरमध्ये फॉर्म भरू शकता. आणि ज्यांचं समजा आता सप्टेंबरला फॉर्म भरलाय, मग त्यांना पैसे कधी मिळणार, तर त्यांना पैसे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे ₹4500 हे मिळणार आहेत त्यांच्या डीबीटी थ्रू त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये त्यांच्या रक्कम ही येणार आहे. तर असंही त्यांनी सांगितलं आहे, की जे काही कोणी अजून राहिलं असेल फॉर्म भरायचं, तर त्यांनाही सगळं पैसे मिळणार आहेत. या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी असं बोलता बोलता पुढे सांगितलं, की जर तुम्हाला किती मिळत आहेत आता तुम्हाला महिन्याला जवळपास ₹1500 प्रत्येकी मिळत आहेत. म्हणजे वर्षाला ₹18,000 एका स्त्रीला, एका महिलेला मिळत आहेत. तर त्यांनी असं सांगितलं, की जर त्यांनी त्यांच्या सरकारकडे जर बळ आलं, तर त्यांनी ₹1500 2,000, 2,000चं 2,500, 2,500चे ₹3,000 हे ते स्वतः वाढवणार आहेत प्रत्येक महिन्याला. म्हणजे महिन्याला आता तुम्हाला ₹3,000 पण मिळू शकतील, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यांनी सभेत बोलताना असं बोललेलं आहेत, की प्रत्येकी महिन्याला आता तुम्हाला ₹3,000 हे डायरेक्ट मिळणार आहेत. तर हे पैसे हे वाढू शकतात, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि समजा अजून तुमचं काही हे झालं असेल, काही तांत्रिक अडचणी असतील, जसं की आधार लिंकवर, त्यांनी आधार लिंकवर पण बोलले, की जर आधार लिंक नसेल तर लवकर लवकर आधार लिंक करून घ्या. आणि लवकर लवकर आधार लिंक झाल्या तुमच्या अकाउंटला ते पैसे येणार आहेत. तर कोणीही घाबरण्याचं नाही, असं त्यांनी स्वतः सांगितलं. तर आता बघूयात आपण, की याचं काय होतंय. आणि मला अजून हे सांगू शकता तुम्ही, की कोणाकोणाचे पैसे अजूनही आलेले नाहीयेत. आज 17 तारीख आहे, 17 दिवसचा एंड होणार आहे. आज तर खरं तर सगळ्यांनाच पहिला हप्ता मिळाला पाहिजे होता. तर तो आज नाही मिळाला तर मित्रांनो घाबरून जाऊ नका. तो उद्या मिळेल, परवा मिळेल. 100% सगळ्यांना मिळणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर तुम्हाला थोडंसं वाट बघा. जर आले नसेल तर येतील. काही टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. त्यांनी स्वतः सांगितलं आहे, की तुमचे जे काही पैसे आहेत ते वाढतील पुढे. आता पुढे त्यांनी वाढतील असं म्हणाले आहेत. तर बघूयात आपण पुढेच काय होतंय ते. ते आता तुम्हाला हे बघा सांगतो, ज्यांचं अजून पेंडिंगमध्ये दाखवत आहे त्यांनी काही घाबरायची गरज नाही. तुमचा फॉर्म ह्या म्हणजे पुढचे 31 ऑगस्ट पर्यंत चेक केला जाईल. आणि 31 ऑगस्टच्या नंतर तुमचा फॉर्म पात्र की अपात्र ठरला जाईल. आणि नंतरच मग तुम्हाला एकदम 3 महिन्याचे, म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे एकदमच तुमच्या अकाउंटला दिले जातील, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर तुम्ही आत्ताही फॉर्म भरू शकता. ज्यांचा अजून फॉर्म भरलेलाच नाहीये, तर अशा सगळ्या स्त्रियांनी, पात्र स्त्रियांनी सगळ्यांनी आपला फॉर्म जो आहे तो नीट भरायचा आहे. कुठल्या वेबसाईटवरनं भरायचा, तर इथं तुम्हाला दाखवले आहे बघा, ladkibhin.maharashtra.gov.in याच्यावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर याच्यावरती तुम्ही बघू शकता बघा, एवढे आतापर्यंत फॉर्म हे इथे आलेले आहेत. अर्जांची प्राप्त संख्या यातले जे काही पोर्टलवरून मंजूर झालेले आहेत ते 42 आहेत. म्हणजे आता ही जी प्रोसेस चालू आहे आणि ह्याची जी प्रोसेस आहे ते तुम्ही बघू शकता, की याची प्रोसेस चालू आहे. आणि ह्याचे जे पैसे आहेत ते पुढच्या महिन्यात मिळणार. कारण आपल्याला माहिती आहे मागच्या महिन्यामध्ये खूप फॉर्म भरले होते, त्यातले फॉर्मचंच व्हेरिफिकेशन अजून राहिलेलं आहे. तर हे जे फॉर्म भरतील ते पुढच्या महिन्यामध्ये होतील, असं त्यांचं स्वतःचं मत आहे.
तर आता मला काही कमेंट्स आलेले आहेत, तर त्या कमेंट्स बद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर कमेंट्स पण लक्षात घ्या, की खूप जणांचे कमेंट्स आले आहेत, की दादा आमचं बँक आधार लिंक नाही आहे, कसं ओळखायचं किंवा कसं चेक करायचं. तर मित्रांनो, मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे, की तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं किंवा तुम्हाला जर 3,000 रुपये आले नसतील याच्याबद्दल, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं आहे, की तुम्हाला ते कसं बघायचं आहे. तर 3,000 रुपये आले नसतील तर त्यांनी काय काम करायचं आहे, ते येत्या 17 ऑगस्ट पर्यंत तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. तुम्हाला त्यात लगेच कळेल. मी लाईव्ह दाखवलेला आहे आणि कुठल्या अकाउंटमध्ये येणार आहेत तो पण व्हिडिओ बघू शकता. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे. तर तुम्ही कोणतीही टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला नक्की पैसे हे येणार आहेत. आणि खूप जणांचं असं झालंय, की आमचं खूप दिवस झालाय पण अजून पेंडिंग दाखवायचं. तर ते पेंडिंग तो स्टेटस लवकर चेंज होईल. कारण सध्या काय होतंय, की ज्यांचे पात्र झालेले होते, तर त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना पैसे देण्यासाठी सरकारचा कल जास्त होता. आधी पहिला हप्ता त्यांना पुरवणं गरजेचं होतं. त्यामुळे ज्यांचं आता पेंडिंगमध्ये आहे, तर त्यांचं नक्की पुढच्या महिन्यामध्ये येतील. तर कोणीही घाबरून जाऊ नका. सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि कोणाकोणाचं रिजेक्टेड दाखवत आहे, तर त्यांना जो अर्ज केलेला आहे तो दिसत नाहीये. तर काही टेन्शन घेऊ नका. परत एकदा ऍप्लिकेशन अपडेटला गेला असेल, काही तांत्रिक अडचणी असतील, ते तुम्हाला दिसून येतील नक्कीच. थोडंसं वेट करा. परत तो फॉर्म भरा. आता ज्यांचं मोबाईलवरून बघा, मोबाईलवर फॉर्म भरत आहे, तर त्यांचं तिथं एडिट फॉर्म रिजेक्ट झाल्यावर तिथे एडिट फॉर्मचा ऑप्शन आला आहे, तर तिथं एडिट करा. आणि परत फॉर्म भरू नका. कारण मोबाईलवरून भरल्यावर परत पोर्टलवर भरण्याची काही गरज नाही. एकच फॉर्म तुम्ही भरू शकता. 2 फॉर्म भरायची काही गरज नाहीये, हे लक्षात घ्या. आणि खूप जणांचे कमेंट आले, की आम्हाला डीबीटी लिंक आहे आधार, पण तरी पण म्हणजे बँकला आधार कार्ड लिंक आहे, तरी पण पैसे आले नाहीत. तर घाबरून जाऊ नका. तुम्हाला पैसे हे येतील, आज येतील किंवा उद्या येतील किंवा परवा. हे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला नक्की पैसे येणार, पण 100% येणार. कारण तुमचा फॉर्म हा 100% पात्र झालेला आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील, तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असेल, तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण जास्तीत जास्त जेवढं तुम्ही शेअर कराल, तेवढं ही लवकर बातमी पोहोचेल आणि सगळ्यांनाच याचं जे काही बातमी आहे, त्यांना सगळ्यांना याचं त्यांना कळेल, की नेमकं काय होतंय पुढे, है ना? तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.